अनेक खोड्या केल्या भगवान परमात्म्याने खोड्या केल्या की गवळणी गाराणी घेऊन यायच्या. हे गवळण आली परवाला माझे घरा दारी निजला होता म्हातारा घेऊन ताकाचा डेरा पोळीला तेरा ते परवा माझ्या घरी आला. बरं मग म्हातारा दरवाजात निजला होता कारण म्हाताऱ्याला कोणी घरात झोपू दे बघा नाहीच म्हणता. एवढ्यात तुझा कृष्ण आला आणि याने काय केलं घेऊन ताकाचा डेरा फोडीला सैरा दयावर एवढा मोठा ताकाचा डेरा घेतला त्याच्या डोक्यावर फोडला. म्हातारा जागीच गचरलं. एवढा घोडा तुझा कृष्ण करतो. आता ज्यावेळेला पुन्हा आपल्या मुलाविषयी कोणी गाराणी आपल्या घरी घेऊन येत असेल त्यावेळेला खरी आई तीच आहे महाराज जी आपल्या मुलांमध्ये काहीतरी बदल घडवण्याचा प्रयत्न करते. कारण मुलगा जर त्या ठिकाणी भविष्यात बिघडला तर लोक नाव कोणाला ठेवतात? बापाला नाही ठेवत, आईला ठेवतात. कारण आईचा स्वभाव कोमल असतो, तिचा स्वभाव प्रेमळ असतो. तिला आपलं बाळ चुकलं जरी तरी तिला असं वाटतं आज नाही उद्या माझा बाळ सुधरेल. पण यशोदा माईने कठोर निर्णय घेतला, उद्यापासून मी तुला घरात ठेवणार नाही. मग उद्यापासून तू वृंदावनामध्ये जायचं गाई चरण्याकरिता. सर्व गाई गोपाळ त्या ठिकाणी एकत्रित आले, गोळा केले आणि भगवान परमात्मा खांद्यावर ओमणी घेऊन हातात काठी घेऊन वृंदावनामध्ये जाण्याकरिता निघाले. आणि तिथं जाऊन संपूर्ण गोपाळ उद्या जाय उद्या